सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल कथा मंथनवर. बहरेल प्रेम कथेचे आधीचे सगळे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 29ला. प्लीज लिव्ह मी, सोडा मला. अहो अहो प्लीज वाचवा अहो. वेदांतिका अगदी जीवाच्या आकंताने ओरडत अभिला साथ घालत होती. तिच्या भिळभिळत्या नजरा सगळीकडे शोधत होत्या, पण अजूनही तिला अभिची सावली सुद्धा नजरेस पडली नव्हती. तिला आता फार भीती वाटायला लागली आणि ती भेदरलेल्या नजरेने समोर बघू लागली. तर तिच्या समोर आता 2-3 धाडदिप्पाड माणसं उभी होती, जी तिला वखवकलेल्या नजरेने बघत विकृत हसत होती. व्हॉट अ इंडियन ब्युटी, आय लाईक इट. त्यातला एक आपल्यासोबत असणाऱ्या इतर जणांना बोलला. तसे ते सुद्धा हसू लागले. इकडे मात्र वेदांतिका आपल्या साडीचा पदर हातांच्या मुठीत घेत सगळीकडे बघत होती. कुठे बाहेर पडण्याचा रस्ता मिळतो का हे ती बघत होती. तर इकडे बाहेर अभि मात्र चिंतेत सगळीकडे वेदांतिकाला शोधत फिरत होता. वेदू वेदू बोलत त्या स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर तो ओरडत होता. केस विखुरलेले, शर्ट चुरगडा झालेला, चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. पण त्याला आता कशाचीच पर्वा नव्हती. त्याला फक्त आपल्या वेदूला शोधायचं होतं, जी आता त्याचा जीव झाली होती. प्लीज ड्रिंक सम वॉटर, यू फील बेटर. रस्त्याच्या मधोमध गुडघ्यावर हात ठेवून जोरजोरात रडणाऱ्या अभिला बघून तिथली एक व्यक्ती त्याच्या जवळ येत त्याच्या हातात पाण्याची बॉटल धरत बोलली. अभिची वाईट अवस्था बघून त्या माणसाला त्याची दया आली असावी. व्हॉट हॅपन? थोडा वेळ अभिला शांत करून झाल्यावर त्या व्यक्तीने अभिला विचारलं. माय वाईफ इज मिसिंग, अभि म्हणाला. आता त्याचे डोळे लाल झाले होते, पण ते रागाने नाही तर वेदांतिकाच्या काळजीत रडून झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर आता वेदांतिकाविषयी प्रेम, काळजी, चिंता आणि तिला काही होण्याची भीती सगळं दिसत होतं. सो यू कॅन कॉल हर, ती व्यक्ती बोलली. तसं आता अभिच्या डोळ्यात चमक आली आणि त्याने पटकन आपला फोन हातात घेतला. पण अचानक त्याचे हात थांबले, कारण त्याला वेदांतिकाचा नंबरच माहीत नव्हता. आणि त्याने कधी तो जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता. बायको म्हणून सोडा, पण घरची सदस्य म्हणून तरी तिचा नंबर आपल्याजवळ असायलाच हवा, इतकं सुद्धा त्याला तिच्याविषयी कधी वाटलं नाही. आणि आपल्या याच मूर्खपणावर आता त्याला स्वतःचाच राग येत होता. इतका की आता जर तो इंडियामध्ये असताना तर स्वतःला चापकाने मारून घेतले असते त्याने. अभिने कस तरी स्वतःला सावरलं आणि तो पुन्हा वेदांतिकाच्या शोधात फिरू लागला. त्याने त्या माणसाच्या मदतीने तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये वेदांतिकाची मिसिंग कंप्लेंट करून घेतली होती आणि आता ते सगळे वेदांतिकाच्या शोधात होते. इकडे एका बंद पडलेल्या कारखान्यात जिथे त्या लोकांनी वेदांतिकाला ठेवले होते,
ते आपल्या समोरच्या खेळीची तयारी करत आपापसात बोलत होते. पण त्यांना बघून असं वाटत होतं की ते बोलत कमी आणि भांडत जास्त आहेत. त्यांनी वेदांतिकाला एका खुर्चीला बांधून ठेवले होते. तिच्या तोंडात सुद्धा कपडा कोंबला होता. त्यामुळे आता वेदांतिकाचा आवाज सुद्धा बंद झाला होता आणि भीतीने ती सतत रडत होती. आणि अचानक तिची नजर जवळ पडलेल्या काचेच्या बॉटलवर पडली. वेदांतिकाने हळूच इकडे तिकडे बघत ओढत ओढत ती खुर्ची त्या बॉटलच्या दिशेने खेचू लागली. आणि तिने थोडं एका बाजूने खाली झुकत ती बॉटल हातात घेण्याचा प्रयत्न करू लागली. इकडे ती माणसं अजूनही भांडण्यात होती. त्याच संधीचा फायदा घेत वेदांतिका ती बॉटल घेण्याचा प्रयत्न करत होती. इकडे अभि प्रत्येक रस्त्याच्या मोडीवर आपली बारीक नजर काढून होता आणि त्याला आठवलं की कसं त्या लोकांनी वेदांतिकाला किडनॅप केलं. थोड्या वेळापूर्वी जेव्हा ते दोघे लाउटनब्रुnnen वेली बघत होते, अभिने वेदांतिकाला आपल्या घट्ट मिठीत घेतली होती आणि तिच्या मानेत त्याचा चेहरा लपला होता. दोघेही एकमेकांची ती गोड मिठी हळवत एकमेकांना बिलगून होते. प्रिन्सेस, अभि हळूवार प्रेमाने वेदांतिकाच्या कानात कुजबुजला. वेदांतिका इतकंच बोलली. प्रिन्सेस, मला तुला काही खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे. अभि तिला आपल्याजवळ ओढत बोलला. तशी वेदांतिका त्याच्या डोळ्यात बघू लागली. प्रिन्सेस, आय आय ल अभि बोलणारच की त्याला कुणाचा तरी धक्का लागला आणि तो खाली झुकला. पण जेव्हा त्याने समोर बघितलं तर वेदांतिका समोर तो सुंदर धबधबा बघण्यात हरवली होती. तिचा तो लांब पदर आता हवेत झुलत होता. वाऱ्याच्या हलक्या झुळकी येऊन तिच्या भोवती पिंगा घालत होत्या, ज्यामुळे तिच्या केसांच्या काही खोडकर बट तिच्या गालावर येऊन रेंगाळत होत्या. पण या सगळ्यांना बाजूला सारत ती मात्र आपल्यात मग्न तो निसर्गरम्य देखावा बघण्यात गुंतली होती. तर अभिने मात्र लाजतच आपल्या केसातून हात फिरवला आणि तिच्या बाजूला जाऊन तिला बघत उभा झाला. आणि तिच्या त्या निरागस रूपात हरवत तिला बघू लागला. तिच्यात होणारी प्रत्येक गोड हालचाली आपल्या डोळ्यांनी टिपून आपल्या हृदयात बसवून घेत होता. यावेळी त्याच्या डोळ्यात प्रेम आणि ओठांवर गोड हसू फुललं होतं. थोड्या वेळाने ते दोघे हॉटेलकडे वापस जायला निघाले. अभिने त्यांच्यासाठी टॅक्सी बुक केली. काही वेळात टॅक्सी त्यांच्या समोर होती. अभिचं लक्ष आपल्या फोनमध्ये होतं. कारण त्याला सोनालीचा फोन आला होता आणि तो तिच्याकडून कामाच्या अपडेट घेत होता. त्यामुळे थोडं अंतरावर जाऊन बोलत होता. पण इकडे कुणाचे तरी डोळे होते
जे वेदांतिकाला केसापासून तर पायांपर्यंत बघत होते आणि तसे तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते आणि तो वेदांतिकाला किडसवाण्या नजरेने बघत होता. तर वेदांतिकाची नजर मात्र काही अंतरावर बोलत असलेल्या आपल्या सरूवर होती. तितक्यात त्या टॅक्सी ड्रायव्हरने कुणाला तरी फोन लावला आणि काहीतरी बोलून ठेवून दिला. त्याच्या ओठांवर आता कुडर हास्य होतं. हो, त्या बघणाऱ्या नजरा त्या टॅक्सी ड्रायव्हरच्याच होत्या. थोड्या वेळात अभि आपलं बोलणं संपवून परत वेदांतिका जवळ आला. त्याने फोन पॅन्टच्या खिशात टाकला आणि वेदांतिकाला बसण्याचा इशारा केला. तशी वेदांतिका आपला पदर सांभाळत आत बसली. अभि सुद्धा बसायला जाणार की कुणीतरी येऊन त्याला समोरून खांद्याला धक्का दिला. तसा अभि थोडा मागच्या बाजूला झुकला आणि त्याची मान दुसरीकडे वळली. ड्रायव्हर जणू या संधीच्या शोधात होता. त्याने धक्का देणाऱ्या माणसाला इशारा केला. तसा तो माणूस पटकन गाडीत बसला आणि ड्रायव्हरने गाडी सुसाट पळवली. हे सगळं इतक्या लवकर झालं की आत बसलेल्या वेदांतिका आणि बाहेर स्वतःला सांभाळणाऱ्या अभिला काहीच समजलं नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. ती टॅक्सी अभिपासून खूप अंतरावर गेली होती. ऐकू येत होते ते फक्त वेदांतिकाच्या जोरात ओरडण्याचे आवाज आणि अहोच्या तिच्या किंकाळ्या. तर अभि सुद्धा वेदू बोलून दचकून जागा झाला. आणि पुन्हा त्याच्या डोळ्यात वेदना दिसून आल्या. पुन्हा एकदा त्याच्या नजरा त्या रस्त्यावर तिला शोधू लागल्या. इतक्या मोठ्या सिटीत फोन नंबर सुद्धा माहिती नसणाऱ्या व्यक्तीला फक्त चेहऱ्याने शोधणे खूप अवघड काम होतं पोलिसांसाठी. पण तरीही ते आपले पूर्ण प्रयत्न करणार होते. इकडे संधी साधून वेदांतिकाने त्या काचेच्या बॉटल फोडून त्याचा तुकडा हातात घेऊन बांधलेली रस्सी कापण्याचा प्रयत्न करत होती. यात तिला स्वतःला सुद्धा जखम होत होती. पण तिला त्याची चिंता नव्हती. तिला आता फक्त काहीही करून या माणसांच्या तावडीतून सुटायचे होते. तिच्या नजरा थोड्या थोड्या वेळात त्या माणसांवर जात होत्या जिथे कोपऱ्यात आता ते बोलत होते. थोड्याच वेळात वेदांतिकाने त्या काच तुकड्यांच्या मदतीने आपली रस्सी कट करून घेतली आणि तिचे हात मोकळे झाले. त्यानंतर तिने आपले बांधलेले पाय सुद्धा सोडवून घेतले आणि ती उठून उभी झाली. ती हळूच तिथून निघणार की तिचा पाय जमिनीवर पडलेल्या दुसऱ्या काचेच्या तुकड्यावर पडला आणि तिच्या तोंडून वेदनाचा हुंकार बाहेर पडला. पण तिने तो दाबत आपले दोन्ही हात तोंडावर ठेवले. पण तोपर्यंत त्या माणसांच्या नजरा तिच्यावर पडल्या. आणि ते तिच्या मागे धावले. वेदांतिका सुद्धा समोर धावत होती. आधीच पायात काच घुसल्याने तिला चालता येत नव्हतं. पायातून रक्ताची धार लागली होती. पण तरीही ती धावत होती.
तोपर्यंत त्या माणसांपैकी एकाने आपली कमरेत खोचलेली गन काढली आणि वेदांतिकाच्या दिशेने फायर केला. धारा! एक मोठा आवाज त्या कारखान्यात गुंजला. वेदू! तसा इकडे अभि जोरात ओरडला. क्षणात त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आणि त्याला दरदरून घाम सुटू लागला. इन्स्पेक्टर, प्लीज थोडं फास्ट चला. मला असा भास होत आहे की आता माझ्या वेदूला माझी खूप गरज आहे. गॉड, प्लीज सेव्ह हर. तिला सुखरूप ठेव. अभि सतत मनातून देवाला हाक मारत बोलत होता. कधीही न घाबरणारा हा राक्षस आज आपल्या प्रिन्सेसला काही होईल याच भावनेने थरथरून उठला होता. डोळे अत्यंत दुःखाने आणि काळजीने त्या सपाट रस्त्यावर सैरभैर फिरत होते. नजर सतत फोनवर वॉलपेपरवर ठेवलेल्या वेदांतिकाच्या फोटोवर लागली होती आणि डोळे काठोकाठ भरून येत होते. इकडे गोळीचा आवाज ऐकून वेदांतिकाने थोडी घाबरली. तिचं अंग कंपन करू लागलं होतं. पाय समोर चालायला साथ देत नव्हते. डोळे पुढे काय होणार या भीतीने भरले होते. हृदयाच्या गतीने तर कधीचाच वेग धरला होता. अहो, कुठे आहात तुम्ही? प्लीज लवकर या. तिने पूर्ण मनाने आपल्या अहोंना साथ घातली. तिची साथ पोहोचेल का अभिपर्यंत? पोहोचेल का अभि वेडेत वेदांतिकाजवळ? की घडेल कुठला अनर्थ? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.